कर्मवीर पतसंस्थेत 2 शाखा विस्तारास नुकतीच मंजुरी। चेअरमन रावसाहेब पाटील। कर्मवीर पतसंस्थेचा वर्धापन दिन साजरा। कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली यांना आणखीन 2 शाखा विस्तारास नुकतीच मंजुरी मिळाली आहे। कर्मवीर पतसंस्थेने नुकतेच एका पतसंस्थेचे विलगीकरण करून घेतलं, त्याबद्दल संस्थेला 2 शाखा नव्याने सुरू करण्यास मंजुरी मिळाली। त्यातील एक शाखा गणेशनगर सांगली येथे व दुसरी शाखा रुई तालुका हातकणंगले येथे सुरू करण्यास मंजुरी मिळाली। तसेच यापूर्वी मंजूर झालेल्या शाखा गोकुळ शिरगाव, उचगाव, कराड, वारणा कोडोली या 4 शाखांसह एकूण 6 शाखा लवकरच सुरू करणार असून संस्थेचा शाखा विस्तार 70 शाखांपर्यंत होईल, अशी माहिती चेअरमन रावसाहेब पाटील यांनी दिली। आतापर्यंत करवीर पतसंस्थेच्या ठेवी 1240 कोटी असून रुपये 943 कोटींचे कर्ज वाटप संस्थेने केलं। 12 मार्च 2025 रोजी संस्थेने 38 वर्षांची अविरत सेवा पूर्ण करून 39व्या वर्षात पदार्पण केले। त्यानंतर संस्थेत कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। या कालावधीत सभासदांचा मोठा विश्वास संस्थेला प्राप्त झाला, त्याबद्दल सर्व सभासदांचे त्यांनी मनापासून आभार मानले। संस्थेचा स्वनिधी रुपये 120 कोटींच्या पुढे आहे। संस्थेने अन्य बँकात रुपये 435 कोटींची गुंतवणूक केली। संस्थेचे खेळते भांडवल 1437 कोटींचे आहे। सभासद संख्या 68,000 इतकी आहे। संस्था अतिशय भक्कम आर्थिक पायावर उभी असून भविष्यात संस्थेच्या विस्ताराविषयी संचालक मंडळाने चांगली योजना आखली आहे। संस्था RTGS, NEFT, QR कोड, IMPS सारखे तंत्रज्ञान वापरत महाराष्ट्रात अग्रेसर आहे। यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक सकळे, संचालक ॲडव्होकेट SP मगदूम, डॉक्टर रमेश ढबू, AK चौगले, वसंतराव नवले, डॉक्टर SB पाटील मोटके, डॉक्टर चेतन पाटील, संचालिका श्रीमती भारती चोपडे, सौ चंदन केटकाळे, तज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे, लालासाहेब थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम आदी उपस्थित होते। महानकर नेप्टसाठी कृष्णात हेगांना, अर्जुनवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।